नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आज तुम्हाला इयत्ता पहिली विषय गणित या विषयावर मार्गदर्शन करणार आहे। तर बघा, तुम्ही सर्व लहान मुलं आहात आणि इयत्ता पहिली ही हा तुमच्या शैक्षणिक विकासाचा पाया आहे आणि त्याचबरोबर ती शैक्षणिक जडणघडणीची पहिली पायरीसुद्धा आहे। म्हणून आपणाला प्रत्येक पाठ्यपुस्तकातील सर्व घटक अगदी व्यवस्थित समजले पाहिजेत। त्यासाठी आपण एक घटक इथे पाहणार आहोत। तर बघा, मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे आणि तुम्ही ती ऐकायची आहे। एक जंगल होतं आणि ते खूप मोठं होतं। त्या जंगलामध्ये खूप प्राणी पक्षी सर्व राहत होते आणि त्यामध्ये एक कोल्हा देखील होता आणि तो आपल्या भक्ष्य शोधण्यासाठी जंगलामध्ये फिरत असायचा। आणि एका दिवशी त्याला एक हरण दिसते आणि तो त्या हरणाच्या मागे धावत सुटतो। धावत सुटल्यानंतर त्या दिवशी त्याला काही हरण सापडत नाही। मग त्याला विचार पडतो की आपल्याला आज काही भक्ष्य मिळालेलं नाही आहे। तो आपल्या घरी जातो आणि तो रात्री झोपी जातो। झोपण्यापूर्वी तो आपल्या घरामध्ये जे काही शिळं अन्न आहे ते खातो आणि झोपी जातो। दुसरा दिवस उजाडतो, परत तो आपले भक्ष्य शोधण्यासाठी फिरू लागतो। त्या जंगलामध्ये फिरत असताना त्या जंगलाच्या शेजारी एक गाव असतं आणि त्या गावामध्ये बरीच घरं असतात। त्या घराच्या शेजारी एक कोंबडी दाणे टिपत असते। आपली पिल्लं असतात तिच्यासोबत आणि त्या पिलांसहित ती दाणे टिपत असते। हे सर्व कोल्हा पाहत असतो। त्याला वाटतं की चला, आज आपल्याला काही उपाशी मरायला लागणार नाही आहे आणि आपल्याला तर आता खायला मिळालं, बरं झालं, म्हणून तो फार खुश होतो। हे सगळं एक कुत्रा पाहत असतो। तिथे शेजारी तो उभा असतो आणि तो सर्व पाहिल्यानंतर त्याला वाटतं की बाबा, आपल्याला आता या कोंबडीचा जीव वाचवायला पाहिजे आणि या पिल्लांचा सुद्धा जीव वाचला पाहिजे। म्हणून तो भुंकणे चालू करतो। मात्र कोल्ह्याला खूप आनंद झालेला असतो। तो मात्र त्या कोंबडीच्या दिशेने सरसावत असतो आणि खूप खुश होतो आणि त्याच्या तोंडाला पाणी सुटलेलं असतं। कुत्रा भुंकतच राहतो। कुत्रा भुंकल्या हे सगळं ऐकून कुत्र्याचे सर्व मित्र तिथे जमा होतात आणि तिथे अनेक कुत्री होतात। हे सगळं बघून कोल्हा नंतर घाबरतो आणि त्याला वाटतं की बाबा, इथं फक्त एकच कुत्रा होतं, त्याचं एका कुत्र्याचं आपल्याला भुंकणं ऐकू येत होतं आणि आता मात्र अनेक आहेत। मग आपण काही आता इथं थांबणं योग्य नाही, म्हणून तो तिथून धूम ठोकतो आणि जंगलामध्ये पळून जातो। म्हणजे त्या कोंबडीचा जीव आणि त्या पिलांचा जीव वाचतो। अशा प्रकारे या गोष्टीमध्ये पहिल्यांदा एक कुत्रा होता आणि आता अनेक कुत्री आहेत। आता आपला घटकसुद्धा हाच आहे की एक आणि अनेक। बघा, हाच घटक एक आणि अनेक हा आपण या सर्व साहित्याच्या माध्यमातून पाहूया। आता माझ्या हातामध्ये पेन्सिली आहेत। माझ्या उजव्या हातामध्ये एक पेन्सिल आहे, डाव्या हातामध्ये अनेक पेन्सिल आहेत। आलं लक्षात? आता दुसरे साहित्य घेऊया। माझ्या उजव्या हातामध्ये एक ठोकळा आहे, शब्द ठोकळा आहे आणि माझ्या डाव्या हातामध्ये अनेक शब्द ठोकळे आहेत। त्याचप्रमाणे माझ्या उजव्या हातामध्ये ही ठोकळ्यांची एक पट्टी आहे आणि डाव्या हातामध्ये अनेक ठोकळ्यांच्या ह्या पट्ट्या आहेत। आता तुम्हाला लक्षात येईल यावरून एक कोणती वस्तू असते आणि अनेक कोणती वस्तू असते। आता तुम्ही मला सांगायचं आहे की माझ्या हातामध्ये कोणत्या हातामध्ये एक आहे वस्तू आणि कोणत्या हातामध्ये अनेक वस्तू आहेत। आता मला सांगा, या वस्तूचं नाव काय आहे? बरोबर, पेन आहे ते। मग आता हे पेन मी ह्या हातामध्ये किती पेन आहेत? एक पेन आहे आणि ह्या हातामध्ये अनेक पेन आहेत। म्हणजे माझ्या उजव्या हातामध्ये एक पेन आहे आणि डाव्या हातामध्ये अनेक पेन आहेत। अगदी बरोबर। त्याचबरोबर बघा, इथं काही चित्र कार्ड आहेत। चित्र कार्ड दिसत आहे तिथं। त्याच पद्धतीनं आता सांगा बरं, माझ्या कोणत्या हातामध्ये एक वस्तू आहे आणि कोणत्या हातामध्ये अनेक वस्तू आहेत? बरोबर, माझ्या आता डाव्या हातामध्ये एक चित्र कार्ड आहे आणि उजव्या हातामध्ये अनेक चित्र कार्ड आहेत। तर तुम्हाला यावरून एक आणि अनेक हा घटक समजला असेल। तर पहा, आपण हा घटक काही उदाहरणांच्या माध्यमातून पाहूया। इथे बघा, सूचना काय आहे? एका वस्तूभोवती गोल कर। एका वस्तूभोवती गोल कर।
आता इथं एक बॉल आहे आणि हे अनेक बॉल आहेत, म्हणजे ते एकापेक्षा जास्त आहेत म्हणून हे अनेक. मग आपल्याला सूचना सांगितली आहे की एका वस्तूभोवती गोल कर, म्हणून आपण एका बॉलभोवती गोल करूया. खाली बघा कशाची चित्र आहे? पानांची. बरोबर. आता इथं एक पान आहे आणि इथं एकापेक्षा जास्त आहे म्हणून ही अनेक पाने आहेत, म्हणून आपण एका पानाभोवती गोल करूया. त्याच्या खाली बघा तिरक्या रेषा दिलेल्या आहेत. इथं एक रेषा आहे आणि इथं अनेक रेषा आहेत, एकापेक्षा जास्त आहेत म्हणून त्या अनेक आहेत, म्हणून सूचनेप्रमाणे आपण एका रेषेभोवती गोल करूया. तसेच बघा आता खाली कशाचं चित्र आहे? पंत्यांचं चित्र आहे. बरोबर आहे. आपण एक पंक्ती आहे, इथे अनेक पंक्त्या आहेत, ह्या एकापेक्षा जास्त आहेत म्हणून ह्या अनेक आहेत. आपण एका पंक्तीभोवती गोल करूया. परत खाली काही भरीव गोल दिलेले आहेत. इथं एक भरीव गोल आहे आणि हे काही एकापेक्षा जास्त भरीव गोल आहेत, म्हणून आपण एका भरीव गोलाभोवती गोल करूया. बघा आता या सूचनेप्रमाणे ही उदाहरणं आपण सोडवलेली आहेत. आता या बाजूला बघा इथे सूचना कशी दिलेली आहे? अनेक वस्तूभोवती गोल कर. तर इथं पहिल्यांदा चांदण्यांची काही चित्रे आहेत. इथं एक चांदणी आहे, इथं अनेक चांदण्या आहेत, म्हणजे ह्या एकापेक्षा जास्त आहेत म्हणून ह्या अनेक आहेत. अनेक वस्तूभोवती गोल कर या सूचनेप्रमाणे आपण अनेक चांदण्याभोवती गोल करूया. तसेच बघा खाली त्रिकोणांची काही चित्रे दिलेली आहेत. इथं एक त्रिकोण आहे, हे त्रिकोण एकापेक्षा जास्त आहेत म्हणून आपण ह्या अनेक त्रिकोणांच्या भोवती गोल करूया. तसेच खाली बघा कशाचे चित्र आहे? बरोबर, काही काय आहे? चौकोन दिलेले आहेत. इथं एक चौकोन आहे, इथं 3 चौकोन आहेत म्हणून हा एकापेक्षा इथे जास्त चौकोन आहेत म्हणून आपण ह्या जास्त म्हणजेच अनेक चौकोनांना गोल करूया. बघा इथं आता ह्या उभ्या रेषा काही दिलेल्या आहेत. इथं एक रेषा आहे, इथं अनेक आहेत, एकापेक्षा जास्त म्हणजेच काय? अनेक, म्हणून ह्या अनेक रेषांभोवती आपण गोल करूया. इथे एक पंक्ती आहे, इथं एकापेक्षा जास्त पंक्त्या आहेत म्हणजेच ह्या अनेक आहेत म्हणून आपण अनेक पंक्त्याभोवती सूचनेप्रमाणे गोल करूया. तर बघा तुम्हाला हा घटक आता समजला आहे. मग तुम्ही तुमच्या पाठ्यपुस्तकातील अशी उदाहरणं जी आहेत ती सोडवा आणि त्या पद्धतीनं कृती करा. तर पहा आपण आता एक आणि अनेक हा घटक बघितला. त्याच पद्धतीचा आपला दुसरा एक घटक इथं मी सांगणार आहे तुम्हाला. बघा तुमच्या घरामध्ये बरीच मंडळी अशी असतात की काका काकी, तुमचे आजी आजोबा किंवा तुमचे मोठे वडीलधारी मंडळी, मामा मामी किंवा तुमच्या घरामध्ये पाहुणे वगैरे येतात. ते तुम्हाला काही ना काही खाऊ देत असतात. खाऊ देताना तुम्ही असं म्हणता की बघ मला 1 लाडू दिला आणि दीदीला मात्र 4 लाडू दिले, मला 1 चॉकलेट दिलं आणि दीदीला मात्र 2 चॉकलेट दिली, म्हणजेच मला कमी आहेत आणि दीदीला मात्र जास्त आहेत असं तुम्हाला लक्षात येतं. म्हणजे आपला दुसरा घटक आहे कमी आणि जास्त. तर आपल्या घटकाचं नाव आहे कमी आणि जास्त. बघा मगाशी तुम्ही काही वस्तू बघितल्या, त्या वस्तूच्या माध्यमातून आपण हा घटक पाहूया. आता बघा माझ्या हातामध्ये काय आहेत? पेन्सिली आहेत. अगदी बरोबर आहे. आता माझ्या उजव्या हातामध्ये कमी पेन्सिली आहेत आणि डाव्या हातामध्ये जास्त पेन्सिली आहेत. म्हणजेच माझ्या उजव्या हातामध्ये तुम्हाला लक्षात येईल की कमी आणि जास्त ह्या घटकाप्रमाणे तुम्हाला ही संकल्पना समजून येईल. तसेच पुढं बघा हे काय आहेत? पेन आहेत. अगदी बरोबर, हे काय आहेत? पेन आहेत. आणि माझ्या आता उजव्या हातामध्ये जास्त पेन आहेत आणि डाव्या हातामध्ये एकच पेन आहे, म्हणजेच कमी पेन आहे.
म्हणून हा कमी पेन आहे आणि इथं जास्त पेन आहेत. त्याच पद्धतीने बघा आता माझ्या उजव्या हातामध्ये एक ठोकळा आहे, कमी आहे आणि माझ्या डाव्या हातामध्ये जास्त ठोकळे आहेत, म्हणजे कमी आणि जास्त. बघा माझ्या उजव्या हातामध्ये कमी दशकदांड्या आहेत आणि डाव्या हातामध्ये जास्त दशकदांड्या आहेत. आता तुम्ही मला सांगायचं आहे, ही काही कार्ड आहेत, चित्र कार्ड आहेत आणि आता माझ्या कोणत्या हातामध्ये कमी आहेत आणि कोणत्या हातामध्ये जास्त आहेत. हां, अगदी बरोबर, माझ्या उजव्या हातामध्ये कमी चित्रकार्ड आहेत आणि डाव्या हातामध्ये जास्त चित्रकार्ड आहेत. आता यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की कमी आणि जास्त ही संकल्पना काय आहे ती. आता आपण काही उदाहरणांच्या मार्फत ही संकल्पना समजून घेऊया. तर बघा आपण हा घटक काही उदाहरणांच्या माध्यमातून पाहूया. इथे बघा सूचना दिलेल्या आहे, कमी वस्तूभोवती गोल कर. कमी वस्तूभोवती गोल कर. इथे काही बॉल आहेत आणि इथे काही बॉल आहेत. इथं बघा तुम्हाला लक्षात येईल, इथं कमी आहे, इथं जास्त आहे. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, कमी वस्तूभोवती गोल करायचा आहे. म्हणून आपण ह्या बॉलभोवती गोल करूया. आता दुसरं उदाहरण बघा, इथं काही पानं आहेत, इथं काही पानं आहेत. यातली कमी कोणती आहे, ही आहे आणि जास्त कोणती आहे, ही आहे. बरोबर, म्हणजे आपण ह्या पानांच्या भोवती गोल करूया. तसेच इथं काही भरीव गोल दिलेले आहेत. आता इथं तुम्ही सांगा, कमी कुठं आहेत, जास्त कुठं आहेत. ह्या बाजूला जास्त आहे, ह्या बाजूला कमी आहे. बघा इथं आपण म्हणून ह्या भरीव गोलांच्या भोवती गोल करूया. आता इथं बघा, इथं पणती आहे, इथं काही पणत्या आहेत. आता इथं किती आहेत पणत्या, कमी आणि इथं जास्त. म्हणून आपण ह्या पणतीभोवती गोल करायचा आहे. तसेच इथं काही रेषा दिलेल्या आहेत, त्याचबरोबर इथं काही रेषा दिलेल्या आहेत. आता तुम्हाला लक्षात आले असेल की जास्त कोणत्या बाजूला आहेत आणि कमी कोणत्या बाजूला आहेत. मग इथं कमी आहेत, इथं जास्त आहे, म्हणून आपण या कमी रेषांच्या भोवती गोल करूया. आता इथं बघा, आपण जास्त वस्तूभोवती गोल कर अशी सूचना आहे. जास्त वस्तूभोवती गोल कर. इथं बघा, आता इथं काही पणत्या आहेत आणि इथं काही पणत्या आहेत. आता इथली सांगा मला, कमी कोणती आणि जास्त कोणती. बरोबर, या बाजूला कमी पणत्या आहेत आणि इथं जास्त पणत्या आहेत. मग आपण आता सूचनेप्रमाणे जास्त पणत्यांना गोल करूया. तसेच इथं कोणतं चित्र आहे सांगा. बरोबर, पतंगांचं चित्र आहे. इथे किती पतंग आहेत, कमी आहे, इथे जास्त आहे. बरोबर, आपण सूचनेप्रमाणे आता जास्त पतंगांना गोल करूया. आता हे चित्र कशाचं आहे, भरीव गोल आहेत. हे काय आहेत, भरीव गोल आहेत. आता इथं कमी आहेत भरीव गोल, इथं जास्त आहेत. इथं कमी आहेत आणि इथं गोल जास्त आहेत. मग आपण जास्त भरीव गोलांना गोल करूया. तसेच इथं बघा उभ्या रेषा दिसत आहेत. इथं कमी आहेत, इथं जास्त आहेत, म्हणून आपण ह्या जास्त रेषांना गोल करूया. तसेच ही कशाची चित्र आहेत, चौकोन आहेत. इथं छोटे छोटे चौकोन तुम्हाला दिसत आहेत. मग आपण इथं किती आहेत सांगा, कमी आहेत आणि इकडे या बाजूला जास्त आहे. अगदी बरोबर आहे. मग आपण सूचनेप्रमाणे जास्त चौकोनांना गोल करूया. आता यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की कमी घटक कोणता असतो आणि जास्त कोणता, म्हणजे ही संकल्पना तुम्हाला अगदी लक्षात आली असेल. तर बघा, हा घटक तुम्हाला समजला असेल. तुम्ही काय करायचं आहे की तुमच्या घरामध्ये ज्या कमी वस्तू आहेत आणि ज्या जास्त वस्तू आहेत ह्या तुम्ही तुमच्या शिक्षकांना जाऊन सांगायचं आहे.
धन्यवाद.